पिसवली चेतना परिसरातील घाण पाण्याच्या समस्येला दिलासा. नगरसेविका सविता भोईर यांचा केडीएमसी प्रशासनाकडून पाठपुरावा. वार्ताहर कल्याण पूर्वेतील पिसवली येथील चेतना शाळा परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसापासून नाल्यातील घाण पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. साचलेले घाण पाणी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेविका सविता भोईर तसेच शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विलास भोईर यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत नगरसेविका सविता भोईर आणि विलास भोईर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर केडीएमसी कर्मचाऱ्यांकडून परिसरात साफसफाई करण्यात आली असून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा म्हणून गटार बांधकामासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतही प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असून लवकरच नागरिकांना घाण पाण्याच्या समस्येतून पूर्णपणे मुक्तता मिळेल अशी माहिती विलास भोईर यांनी दिली. ही समस्या पाईपलाईन पिंगारा ते चेतना परिसर आता बऱ्याच वर्षापासून माझ्या 4-5 वर्षापासून हा प्रश्न गंभीर एकदम आहे. पावसाळ्यात तर पूर अवस्था बेकार होते या नागरिकांची. आता तर बिना पावसाळ्याचं यांच्या घराघरात चालीत पाणी घुसतं. तर मी दररोज इथं येणं जाणं असतो. नागरिक फोन करतात मला निवडून दिल्या कारणाने, आणि महत्त्वाचं कारण म्हणजे 5-6 वर्ष इलेक्शन नव्हतं तेव्हापासून यांचा चालीवाल्यांचा पाठपुरावा आहेच. पण आम्ही आता जानेवारीला निवडून मिसेस माझी निवडून आली तेव्हापासून आता बजेटच आमचं वाटतं सभापती महापालिकेचे सभापती मल्लेजी शेट्टी एप्रिलला बसले, त्यामुळे बजेटला उशीर झाला. तसंच आमचे लाडके मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसे लाडके खासदार आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून निधीचा प्रश्न लवकरात लवकर आम्ही उपलब्ध करू. आता माझा प्रयत्न हाच राहील का लवकरात लवकर वर्कआउटवर निघून या नागरिकांना कसं यातून बाहेर निघता येईल. मोरवी झाली, नाले झाले, रस्ते झाले, पण महत्त्वाचं कारण मोरवीचं आहे ते मी लवकरात लवकर प्रयत्न करेन. की पैशाशिवाय काय होत नाही. निधी आला तर करू शकतो. जेव्हा तरी कर्मचारी केडीएमसीचे कर्मचारी होऊन चांगलं सहकार्य करतात, बोलवल्यानंतर लगेच येऊन साफसफाई करतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.